12वीची परीक्षा झाल्यानंतर इंजिनिअरिंगला प्रवेश मिळवण्यासाठी तुम्ही जीवापाड कष्ट करता, त्यानंतर चांगल्या कॉलेजला ॲडमिशन घेता आणि 4 वर्ष मेहनत करता, तेव्हा कुठे तुम्हाला IT मध्ये चांगल्या कंपनीत नोकरी मिळते. त्यानंतर तुम्ही एखाद्या प्रसिद्ध IT कंपनीमध्ये नोकरी करता, दिवस रात्र मेहनत करता आणि अचानक एक दिवस सकाळी ऑफिसला गेल्यावर तुम्हाला समजतं की कंपनी रातोरात गाशा गुंडाळून पळून गेली आहे. असाच काहीसा प्रकार नुकताच पुण्यात घडलाय. पण तुम्हाला माहिती आहे का, भारतातील प्रमुख IT हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात गेल्या 8 महिन्यात अशा कित्येक घटना घडल्या आहेत. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत की पुण्याच्या IT क्षेत्रात नक्की काय चाललंय, या कंपन्या तरुणांना कशा जाळ्यात ओढतात आणि 5000 IT इंजिनियरचे करिअर अचानक धोक्यात कसे आले. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी स्वराली आणि तुम्ही पाहताय कट टू कट. लाखो तरुण इंजिनियर्सच्या स्वप्नांची IT पंढरी, शिवाय भारतातील प्रमुख IT हब म्हणून ओळखलं जाणारं पुणे शहर. पण याच पुण्यात एक दोन नव्हे तर तब्बल 5 IT कंपन्यांना अचानक टाळे लागले असून तब्बल 5000हून अधिक IT कर्मचाऱ्यांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. नोकरी देण्याच्या नावाखाली तरुणांकडून लाखो रुपयांची रक्कम घेणे, त्यांचे पगार थकवणे आणि शेवटी रातोरात कार्यालय बंद करून पळून जाणे, अशा भयंकर फसवणुकीचे रॅकेट पुण्यात उघडकीस आले आहे. पण सगळ्यात आधी आपण पाहूयात या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात कशी झाली. तर पुण्यातील हिंजवडी परिसरात कार्यरत असलेल्या थिंकटेक इंडिया OPC प्रायव्हेट लिमिटेड या IT कंपनीमुळे या कंपनीचे मुख्य कार्यालय उत्तर प्रदेशातील नोएडा येथे नोंदणीकृत आहे, तर त्यांचे प्रादेशिक कार्यालय पुण्यातील राजीव गांधी IT पार्कमध्ये सुरू होते. गेल्या काही महिन्यांपासून येथे सर्व काही सुरळीत सुरू आहे असं भासवलं जात होतं. मात्र अचानक एका रात्री या कंपनीने आपले हिंजवडीतील ऑफिस बंद केले आणि त्यांचे मालक रातोरात पसार झाले. या एकाच कंपनीमुळे तब्बल 700 ते 800 तरुण कर्मचाऱ्यांवर अचानक बेरोजगार होण्याची कुऱ्हाड कोसळली. या धक्कादायक प्रकारानंतर जेव्हा कर्मचाऱ्यांनी पोलिसात धाव घेतली, तेव्हा हिंजवडी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO हर्षल ठाकरे याला फसवणुकीच्या आरोपाखाली अटक केली असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. आता या बोगस कंपन्यांची फसवणूक करण्याची नेमकी पद्धत काय होती हे समजून घेतलं तर आपलं डोकं चक्रावून जाईल. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार थिंकटेक इंडिया कंपनीने नोकरी देण्याच्या बहाण्याने प्रत्येक प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांकडून लॅपटॉप आणि सिक्युरिटी डिपॉझिटच्या नावाखाली 15,000 रुपये रोख घेतले होते. त्यानंतर त्या बदल्यात त्यांना 2 महिन्यांचे विनावेतन प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर दरमहा 15,000 रुपये डिपॉझिट देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. सुरुवातीला काही महिने अगदी वेळेवर पैसे देऊन कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन केला गेला. मात्र गेल्या जानेवारी महिन्यांपासून या कंपनीने अचानक कर्मचाऱ्यांचे मानधन देणं बंद केलं. पगार मागितल्यावर तारखांवर तारखा दिल्या गेल्या. कर्मचाऱ्यांना दिलेले पगाराचे धनादेश म्हणजे चेक्स बाउन्स झाले आणि शेवटी एक दिवस कंपनीच गायब झाली. अनेक तरुण इंजिनियर्सला गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून 1 रुपयाही मिळालेला नाही. पण सर्वात भीतीदायक वास्तव हे आहे की हे संकट फक्त एका कंपनीपुरतं मर्यादित नाही. फोरम फॉर IT एम्प्लॉईज या IT क्षेत्रातील कामगार संघटनेने प्रमुख म्हणजेच पवनजीत माने यांनी या घोटाळ्याबाबत अतिशय धक्कादायक माहिती दिली आहे. त्यांच्या दाव्यानुसार गेल्या 8 महिन्यात पुण्यात अचानक बंद पडलेली ही 5वी IT कंपनी आहे. याच 5 कंपन्यांपैकी 3 कंपन्या या हिंजवडी परिसरातील तर 2 कंपन्या विमाननगर आणि खराडी बायपास पट्ट्यात कार्यरत होत्या. माने यांनी 4 महिन्यांपूर्वी बंद पडलेल्या फ्लायनॉट नावाच्या कंपनीचे उदाहरण देत मोठा आरोप केला आहे. माने यांच्या म्हणण्यानुसार या कंपनीने तर प्रत्येक उमेदवाराकडून चक्क 1.5 लाख रुपयांची सुरक्षा अनामत रक्कम घेतली होती. हा संपूर्ण प्रकार पाहता पुण्यातील या वेगवेगळ्या बोगस कंपन्यांनी मिळून केलेला घोटाळा हा कोट्यावधी रुपयांच्या घरात असण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही जर नीट पाहिलं तर या सर्व बोगस कंपन्यांची काम करण्याची पद्धत अगदी सारखीच आहे. सर्वात आधी सोशल मीडिया आणि जॉब पोर्टल्सच्या माध्यमातून नोकरी शोधणाऱ्या फ्रेशर्सला आणि तरुण अभियंत्यांना टार्गेट केलं जातं. त्यानंतर कंपनी अगदी खरी आणि कॉर्पोरेट असल्याचा भास व्हावा म्हणून उमेदवारांच्या 2 कडक मुलाखती घेतल्या जातात. निवड झाल्यावर ऑफर लेटर दिलं जातं, पण सोबतच कंपनीच्या पॉलिसीचे कारण देऊन सुरक्षा ठेव म्हणजे सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून मोठी रक्कम जमा करण्यास सांगितलं जातं. सुरुवातीला काही महिने अगदी वेळेवर पगार देऊन कर्मचाऱ्यांचा विश्वास जिंकला जातो, जेणेकरून ते त्यांच्या इतर मित्रांनाही तिथे नोकरीला लावतील आणि कंपनीकडे आणखी पैसे जमा होतील. एकदा का मोठी रक्कम आणि शेकडो कर्मचारी गोळा झाले की अचानक पगार थांबवायला सुरुवात होते आणि काही दिवसातच कंपनी रातोरात ऑफिस रिकामे करून पळून जाते. या संपूर्ण गैरप्रकारामुळे पुण्याच्या IT क्षेत्राच्या विश्वासार्हतेवर आणि स्थैर्यावर आता मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.
नुकतीच पदवी घेऊन बाहेर पडलेल्या आणि करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात असलेल्या फ्रेशर्सवर याचा सर्वात मोठा आर्थिक आणि मानसिक फटका बसला आहे. ग्रामीण भागातून किंवा इतर शहरातून पुण्यात आलेल्या अनेक तरुणांनी कर्ज काढून किंवा पालकांचे कष्टाचे पैसे पणाला लावून हे डिपॉझिट भरले होते. त्यातच गेल्या 5 महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे अनेक तरुण पुण्यात रूमचे भाडे आणि खाण्यापिण्याचा खर्च कसा करायचा या विवंचनेत सापडले आहेत. या गंभीर संकटानंतर आता IT क्षेत्रातील संघटनांनी, राज्य आणि केंद्र सरकारच्या संबंधित यंत्रणांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा, तसंच या रॅकेटमधील सर्व दोषींवर कडक कारवाई करून तरुणांना त्यांचे हक्काचे पैसे मिळवून द्यावे अशी मागणी केली जात आहे. पण कोणत्याही क्षेत्रात पैसे देऊन नोकरी देतो अशा आश्वासनांवर विश्वास न ठेवणं हेच शहाणपणाचं लक्षण आहे. तुम्हाला काय वाटतं, अशा बोगस कंपन्यांवर वचक ठेवण्यासाठी सरकारने काय पाऊल उचलले पाहिजेत? तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला फॉलो करायला विसरू नका.